मस्तक होतो। या भागाचे दैवत संत रुपलाल महाराज पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना वंदन करतो। आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित आपले उपविभागीय पोलीस अधिकारी ठाकरे साहेब, आपले येथील ठाणेदार सन्माननीय बोंडे साहेब, सूर्यकांती दामेदार, माजी जिल्हा सदस्य मनोहररावजी मुरकुटे, जयसिंगजी ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार शिवदासजी मते, विलासभाऊ दामेदार, आमच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सन्माननीय अरुणभाऊ कुलते, बाबारावजी खडसे, सागर सवळे, डॉक्टर राहुल अहिर, ओमप्रकाश कुराळे, आपल्या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकरराव टिपरे, आपल्या येथील सन्माननीय पत्रकार रहमानबाई मुन्नाबाई, सर्व अशोकरावजी पिंजरकर, गजानन भाऊ तांदुळकर, उषाताई पानसरे, आज या ठिकाणी सर्व या भागातील पत्रकार उपस्थित आहे। आज पत्रकारिता आनंद दिवस 6 जानेवारी पत्रकार दिन। सन्माननीय सर्वांनी आपल्या या मनोगतात सांगितलं पत्रकार दिन कशासाठी साजरा केला जातो आणि आपल्या या कार्यक्रमाचे ज्यांनी या कार्यक्रमाची दखल घेतली ते मुजीबभाई, कारण पत्रकार दिन कशाकरता साजरा केला जातो आणि पत्रकारितेचं महत्त्व काय आहे ते त्यांनी जाणलं आणि आज या कार्यक्रमाचे ते सन्माननीय आयोजक आहेत। आपण पाहता की आपण या समाजमनामध्ये सर्व कार्यकर्ता, मागचा जो कार्यकाळ होता त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पत्रकारिता केली होती, परंतु आपल्याला या लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला पत्रकारिता करावी लागते। कधी आपल्याला पोलीस विभागासाठी आपलं भांडण होते, तर कधी महसूल विभागाचे भांडण होते, तर कधी शासन व्यवस्थेत जे विभाग आहेत त्यांचेच भांडण होते। परंतु या ठिकाणी आपण पोलीस आणि पत्रकार हे मित्रत्वाचं नातं आपण जपलं आणि सन्माननीय साहेब या ठिकाणी हजर आहेत। ते एक चांगला दिवस आहे आणि आपण ते नातं असंच ते कायम ठेवावं, कारण पोलीस आणि पत्रकार हे मित्र आहेत आणि मित्रत्वाचं नातं हे आपलं कायम असलंच पाहिजे, कारण त्यांच्या माध्यमातून आपल्याला समोर चालायचं आहे आणि ज्या काही समाजात घटना होतात त्या घटना उघडकीस आणणं, त्यांच्यापर्यंत नेणं आणि ते तपासाच्या माध्यमातून ते सर्व त्यावर ते निरीक्षण करून त्यावर जे काही समजा नियम असतात त्या दृष्टीने ते कारवाई करतात आणि समाजाला हे सर्व काही माहीत नसते, म्हणून ते आपल्याला ते कार्य मित्र म्हणून आपल्याला ते कार्य करावं लागते। अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जवळपास 30 वर्षापासून स्थापन झालेला आहे आणि अगोदर हा पत्रकार संघ जिल्हापुरता, त्यानंतर महाराष्ट्रापुरता, आज अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ हा पूर्ण देशामध्ये आहे, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये कार्यरत आहे। आपल्या या संघाच्या माध्यमातून अनेक आपण सामाजिक उपक्रम सुद्धा राबवतो। आपल्या अनेक पत्रकार म्हणजे अखिल भारतीय पत्रकार संघ म्हणजे नुसतं सर्व पत्रकारच नाही, तर आपल्या या पत्रकार संघाअंतर्गत आपण सामाजिक उपक्रम सुद्धा राबवतो। अनेक आपल्या सामाजिक शाखा सुद्धा आहेत, सामाजिक महिला मंच आहेत, सामाजिक वकील, डॉक्टर, इंजिनियर ते सुद्धा आहेत। कारण पत्रकार संघामध्ये काहींचा समज असेल का अखिल भारतीय पत्रकार संघामध्ये सर्व पत्रकार आहेत, परंतु अखिल भारतीय पत्रकार संघ पत्रकारांनी स्थापन केलेला पत्रकार संघ आहे, परंतु जे चांगलं कार्य करतात, सामाजिक कार्य करतात, जे चांगले उपक्रम राबवतात अशांना सुद्धा आपण या पत्रकार संघामध्ये स्थान देत आहोत। आपण सुद्धा त्या दृष्टीने कार्य चालू ठेवावं आणि या तुमच्या भागामध्ये या गेल्या वर्षभरात आपले सुधाकरराव टिपरे, रहमानबाई मुन्नाबाई यांनी चांगलं कार्य केलं। या पत्रकारितेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आताच काही दिवसापूर्वी माझी सुधाकररावशी चर्चा झाली की त्यांना जिल्हाध्यक्षावरून राज्याच्या कार्यकारिणीमध्ये घ्यायचं आहे, त्या दृष्टीने मी त्यांच्याशी बोललो, परंतु मला म्हणे माझे सर्व जे मित्रपरिवार आहेत त्यांना मला विचारावं लागेल। म्हटलं आज पत्रकार दिनी आपण तसा उल्लेख करू आणि त्या दृष्टीने आपण ते तयार ठेवावे, कारण आपलं जे चांगलं कार्य करतात त्यांना आपण वरच्या बॉडीमध्ये घेतो आणि आपल्याला या ठिकाणी दुसरं समजा आपल्याला ते जबाबदारी द्यावं लागेल, त्या दृष्टीने तुम्ही तशी चर्चा करावी आणि आजच्या या पत्रकार दिनी आपल्याला पुढचे जिल्हाध्यक्ष कोण करायचे, काय करायचे ते सुद्धा आपण सर्वांनी ठरवावं, कारण हा पत्रकार संघ आपल्याला जसं महाराष्ट्र आहे, आपल्या मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आहे, गुजरातमध्ये सुद्धा आहे, राजस्थानमध्ये सुद्धा आहे आणि येत्या काही दिवसात आपल्याला दिल्लीला सुद्धा आपलं एक ऑफिस उघडणार आहे। आपल्या ज्या मागण्या आहेत, ज्या प्रकारे आपण समाजाकरता झगडतो, परंतु पत्रकाराच्या सुद्धा मागण्या असतात साहेब, कारण पत्रकारितेला कोणताही असा शासकीय आधार नाही आहे आणि समाजामध्ये असं वाटतं की पत्रकारांना मानधन मिळते, परंतु काही मानधन मिळत नाही। ते फक्त ते काही जाहिरातीच्यावर सर्व असते। आजकाल सर्व वृत्तपत्र हे कमर्शियल झालेले आहेत
आणि जाहिरातचं प्रत्येकाला दिवाळीचं नवीन वर्षाचं टार्गेट दिलं जाते. ते टार्गेट नाही पाळलं तर ते पत्रकारांना त्यांना ते जबाबदारी काढून टाकलं, ते दुसरं पत्र वार्ता त्या ठिकाणी नेमला जातो. म्हणून आपला शासनाची 30 वर्षापासून जो एक मागण्याच्या बाबतीत आपला लढा चालू आहे, त्या लढ्याला आपण मार्च किंवा एप्रिलमध्ये आपण आझाद मैदानावर आपण धरणे देणार आहोत. पूर्ण महाराष्ट्रातील इतरही राज्यातील आपले पत्रकार बांधव एकत्रित करून त्या ठिकाणी आपल्याला एक चांगला लढा द्यायचा आहे. त्या दृष्टीने आपला या माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याशी मागच्या 5 वर्षापासून आपला पत्रव्यवहार चालू होता, अगोदर चालू होता. परंतु त्यांनी वृत्तपत्र पत्रकाराकरता ते प्रिंट मीडिया असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया असो त्याकरता एक महामंडळ स्थापन करण्याची त्यांनी घोषणा केली होती. त्याच्यानंतर जे वृत्तपत्र वाटप करतात, वृत्तपत्र विक्रेता